कैसा हराया। कैसे हराया हा डायलॉग आणि ही मुलगी तर तुम्हाला माहितीच असेल. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ती जास्त चर्चेत आली. जितेंद्र आव्हाडांना डिवचण्यासाठी तिचा हा डायलॉग पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जास्त झळकला. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 30 मधून MIMच्या तिकिटावर अवघ्या 22 वर्षाची सहर शेख निवडून आली. आता तिच्या जात प्रमाणपत्रावरून वाद निर्माण झाला आहे. काय आहे नेमका हा वाद आणि या वादामागं राजकीय षडयंत्र आहे का, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी साजिद आणि आपण पाहताय तरुण भारत कोल्हापूर. असं म्हटलं जातंय की राजकारणात जितक्या वेगाने प्रसिद्धी मिळते तितक्याच वेगाने पाय उतार सुद्धा व्हावं लागतं. असेच काहीच मुंब्र्यातील सहर शेख हिच्याबद्दल झालं आहे. सांगायचा विषय म्हणजे आव्हाडाच्या बालेकिल्ल्यात भगडात पाडून निवडून आलेल्या सहर शेखचं नगरसेवक पद आता धोक्यात आलं आहे. 3 महिन्यातच सहर शेखचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे. कैसे हराया ते कैसे भागाया असा नवीन घोळ समोर आला आहे. सहर शेख जिच्या वडिलांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा गंभीर आरोप आहे. फसवणुकीचा आरोपी होतो. सहर शेखच्या राजकीय कारकिर्दीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून तिने सुरुवात केली. तिचे वडील युनुस शेख हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते होते. सहर सुद्धा आव्हाडांच्या बरोबरीने पक्षाची कामे करायच्या. पण ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आली तेव्हा पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं. याच रागातून सहर आणि तिच्या वडिलांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या MIM मध्ये प्रवेश केला. आव्हाडांच्या अधिकृत उमेदवारीविरुद्ध निवडणूक लढवून विजय मिळवावा आणि सहर देशभर चर्चेचा विषय बनली. पण या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारातर्फे अशफाक जावेद सिद्दीकी आणि फराज सबाब अहमद सिद्दीकी यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात एक तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार सहर शेख यांनी मिळवलेला जातीचा दाखला पूर्णपणे बोगस आहे आणि तक्रारीनंतर ठाण्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी चौकशी सुरू केली. 25 मार्च रोजी त्यांनी आपला अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला. प्रमाणपत्राबद्दल खळबळजनक माहिती समोर आली. सहर यांचे वडील युनुस शेख हे मूळचे महाराष्ट्राचे नाहीतच, ते उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधील मूळचे रहिवासी आहेत. ते तिथून महाराष्ट्रामध्ये स्थलांतर झाले. पण इथं कायदा काय सांगतो की महाराष्ट्र जात प्रमाणपत्र कायदा 2000च्या कलम 6 नुसार एखादी व्यक्ती परराज्यातून महाराष्ट्रात स्थलांतर झाली असेल तर अशा स्थलांतरित नागरिकांना जातीचा दाखला मिळवण्यासाठी नमुना 10 भरणं कायदेशीररित्या बंधनकारक असतं. पण युनुस शेख यांनी इथे चालाकी केली असा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांनी प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी नमुना 10 ऐवजी 8चा वापर केला. नमुना 8 हा केवळ महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांसाठी राखीव असलेला एक फॉर्म आहे. म्हणजेच आपण महाराष्ट्राचेच रहिवासी आहोत असे भासून त्यांनी बनावट पद्धतीने इतर मागास प्रवर्गाचा म्हणजेच OBCचा दाखला मिळवला. पण यात आणखीन एक मोठा झोळ आहे, म्हणजेच अधिकार क्षेत्राचा मुद्दा. सहर शेख आणि त्यांचं कुटुंब ठाण्यातील मुंब्रा येथे राहतात. असं असतानाही सहर शेख यांनी 2018 मध्ये स्वतःचं जात प्रमाणपत्र मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळवलं. ठाण्याची रहिवासी असलेली व्यक्ती मुंबईतून जातीचा दाखला कसा काय बनवते, असा अत्यंत संशयास्पद आणि नियमबाह्य मुद्दा उचलला गेला. ठाणे तहसीलदारांच्याकडून या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा 18 मार्च रोजी युनुस शेख आजारपणाचे कारण देऊन सुनावणीला गैरहजर राहिले. त्यांच्या वकिलांनी केवळ एका प्रमाणपत्राची रंगीत झेरॉक्स कॉपी सादर केली. त्यानंतर 23 मार्चला पुन्हा सुनावणी झाली तेव्हा अधिकाऱ्यांनी तपासलेल्या कागदपत्रांमध्ये अत्यंत ढोबळ त्रुटी समोर आल्या. या प्रमाणपत्रावर 4 भक्कम आक्षेप नोंदवण्यात आले. पहिलं म्हणजे कोणत्याही अधिकृत सरकारी प्रमाणपत्राच्या सर्वात वरती महाराष्ट्र शासन असा उल्लेख आपल्याला आढळतो, पण युनुस शेख यांच्या प्रमाणपत्रावरती असा कोणताही उल्लेख नव्हता. दुसरं म्हणजे अशा प्रमाणपत्रावर उपविभागीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असणं अनिवार्य असतं, पण या दाखल्यावर अधिकाऱ्यांची स्वाक्षरी गायब होती. तिसरं म्हणजे युनुस शेख शाळा सोडल्याच्या दाखल्यावर त्यांच्या वडिलांच्या नावात मोठी तफावत आहे. आणि चौथं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे युनुस शेख यांच्या काकांचा जातीचा दाखला रेकॉर्ड आहे तो चक्क गाझियाबाद म्हणजे उत्तर प्रदेशला दाखवला जातो. इथं सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे प्रशासकीय यंत्रणेबद्दल. तहसीलदाराच्या अहवालानुसार युनुस शेख आणि सहर शेख यांनी निवडणूक आयोगासह तब्बल 4 शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली. मग एवढ्या ढोबळ त्रुटी असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचं नामनिर्देशन पत्र स्वीकारलं कसं? सहर यांना निवडणूक काळात प्रशासन आणि निवडणूक आयोगाचं पूर्ण संरक्षण मिळालं असावं असा ठपका तहसीलदारांनी या अहवालात ठेवला. या सगळ्या प्रकरणानंतर MIMचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देताना सहर शेख यांची पाठराखण केली आहे. ते म्हणाले,
सहर शेख इतकी फेमस झाली आहे की तिच्या बाबतीत काहीही केलं तरी मीडिया तिचा बाऊ करते. फक्त सहर शेख हिच्या खांद्यावर बसून काही लोक आपणास प्रसिद्धी मिळावी याची वाट पाहत आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. तहसीलदारांची कारवाई ही फक्त प्राथमिक स्वरूपाची आहे आणि ते सुप्रीम अथॉरिटी नाही. काही चुकीचं घडलं असेल तर आम्ही कायदेशीररित्या कोर्टात लढू. दुसरीकडे सहर शेख यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. माझे वकीलच काय असेल तर या प्रकरणाबद्दल बोलतील. कायद्यानुसार आपण जर बघितलं तर कोणतीही निवडणूक जिंकल्यावर उमेदवाराला पुढील 6 महिन्याच्या आत जात पडताळणी समितीचा अहवाल आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं. या पडताळणी सादर केलेली कागदपत्रे बनावट आहेत असं सिद्ध झालं त्या उमेदवाराचं नगरसेवक पद तात्काळ रद्द केलं जातं. उमेश पाटील यांनी या प्रकरणात थेट फसवणुकीचा ठपका लावला आहे. युनूस शेख आणि सहर शेख यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आणि हे सर्व बोगस दाखले तात्काळ रद्द करण्याची शिफारस उपविभागीय अधिकाऱ्यांच्याकडे केली आहे. हा गुन्हा दाखल झाला आणि त्यांच्या जात प्रमाणपत्राला पडताळणी समितीने अवैध ठरवलं तर सहर शेख याचा नगरसेवक पद जाणं निश्चित आहे. येथे कायदेशीर मुद्दा सांगायचा म्हणजे एकदा का अशा प्रकरणात ग्राउंडवरून तहसीलदारांचा अहवाल समोर आला की त्यामध्ये पुढे फारसा बदल होत नाही. त्याच आधारावर पुढची सारी प्रक्रिया होत असते. म्हणजे सहर शेख हिचं नगरसेवक पद गेल्यात जमा आहे. प्रशासकीय यंत्रणेमध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत हे या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. आता पुढे ठाण्यामध्ये राजकीय हालचाली कोणत्या होणार आणि नगरसेवक पद कोणाला मिळणार हे पाहणे महाराष्ट्रासाठी औत्सुक्याचे ठरणार आहे. अशाच नवीन नवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भाषेच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.